अगदी बरोबर आहे. शिवसंग्रामला महायुतीमध्ये म्हणजे साहेबांच्या हयातीत जो वाटा होता तो साहेबांच्या पश्चात मिळताना दिसत नाही आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, नाराजी आहे आणि त्यांच्या त्या नाराजीचा परिणाम म्हणूनच मग या आगामी निवडणुकांकडे आम्हाला पाहावं लागणार आहे. कारण महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये महाराष्ट्रात जिथे जिथे शक्य होईल तिथे भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत आम्ही काम केलेलं आहे. तसं असतानाही शिवसंग्रामच्या वाट्याला उपेक्षाच येते आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ही फक्त एका जिल्ह्यातली परिस्थिती नाही तर प्रत्येक जिल्ह्यातला हा शिवसंग्रामचा कार्यकर्ता याच मनोभूमिकेमध्ये आहे की साहेबांच्या पश्चामध्ये आपली दखल घेतली जात नसेल तर आपल्याला काहीतरी वेगळा विचार न करता निवडणुकीच्या माध्यमातून आपली ताकद आपल्याला दाखवावी लागेल. काय विचार केलाय शिवसंग्रामने आता महायुतीतून बाहेर पडायचं ठरवलंय? सत्तेत जर सन्मान मिळाला तर पुढची काय दिशा राहणार आणि तिकडे चर्चा सुद्धा सुरू आहे की इतर पक्ष विलीनीकरणामध्ये जातात. तसा काही विचार शिवसंग्रामचा आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसंग्राम हे एक सामाजिक संघटन आहे आणि त्या सामाजिक संघटनाचा एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळे ह्या सामाजिक संघटनाच्या माध्यमातून राजकारण करत असताना म्हणजे समाजकारणातून राजकारण करत असताना केव्हाही या कार्यकर्त्यांना म्हणजे ज्या विस्थापितांना नेतृत्वाची संधी आजपर्यंत शिवसंग्रामच्या माध्यमातून मिळालेली आहे त्याच विस्थापितांना परत एकदा राजकारणाच्या माध्यमातून संधी देण्यासाठी आम्हाला समाजकारण करत असताना राजकारण करणं भाग आहे. आणि कुठलाही प्रबळ म्हणजे जसं आपण म्हणालात की वेगवेगळ्या पक्षांची आता आपण भूमिका बघतोच आहोत गेल्या काही दिवसांमध्ये, तसं न करता विस्थापितांना संधी देण्यासाठी शिवसंग्राम आपलं अस्तित्व कायम राखून राजकारण करण्यावरती ठाम आहे. अल्टिमेटम आहे महायुतीला, काय इशारा आहे तुमचा? तुम्ही आक्रमक दिसते का? आम्ही निश्चितच महायुतीला हे पोचवतो आहोत आमचं मत की आमच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी आम्हाला स्थिर सावर करण्यासाठी महायुतीने सन्मानजनक आणि आम्ही निश्चितच हे म्हणतो आहोत की मेटे साहेबांच्या पश्चातची शिवसंग्राम निश्चितच वेगळी आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की गावोगावी विखुरलेला जो आमचा केडर बेस आहे तो आमचा नाहीसा झालेला आहे. खरं तर एक बाब लक्षात घेतली पाहिजे की निष्ठा काय असते आणि स्वाभिमान काय असतो याचं जर उदाहरण विचारायचं असेल तर मी म्हणेन की हे शिवसंग्रामचे मावळे आहेत. त्यामुळे महायुतीला या निमित्ताने आम्ही एक नम्र आवाहन करतो आहोत की शिवसंग्रामला योग्य तो वाटा देण्याच्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये पावलं उचलली गेली पाहिजेत, अन्यथा या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेला थोपवणं अवघड होईल. ताई, मेटे साहेबांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अतिशय सलोख्याचे संबंध होते, तर त्यांच्या पश्चातनंतर तुमचं काही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं? ही खंत जी आहे ती तुम्ही त्यांना बोलून दाखवलेली आहे? निश्चितच माझी जेव्हा मुख्यमंत्र्यांशी भेट होते यापूर्वी झालेली आहे त्यावेळेस मी त्यांना हेच सांगत आलेले आहे आणि आम्ही अजूनही हेच सांगतो आहोत की शिवसंग्रामने जरी साहेबांना गमावलेलं असलं तरी शिवसंग्रामने आपली जी ताकद आहे ती गमावलेली नाही. त्यामुळे या ताकदीचा विचार करून आम्हाला महायुतीकडनं जो योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे आहे तो मिळत नाही आहे. गेली आपण समजा निवडणुकीच्या नंतरचा कालावधी विचार घेतला तर ते शासनाला स्थिरस्थावर होणे, शासनाचे जे काही भूमिका आहेत त्याच्यासाठी लागला हे समजू शकतो. परंतु आगामी काळामध्ये जी काही महामंडळं असतील किंवा अन्य कुठली पक्षांची जी धोरणं असतील अन्य सहयोगी पक्षांसाठीची त्याच्यामध्ये मात्र निश्चितच शिवसंग्रामचा विचार झाला पाहिजे. विनायक मेटे साहेबांना अनेक वर्षापासून विधान परिषद सदस्यपदी घेण्यात आलं, त्यांच्या पश्चात तुमचा विचार झाला पाहिजे होता असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात काही बातचीत झालेली होती का? आता कार्यकर्त्यांची मनधरणी कसं करतात? कार्यकर्त्यांची तर ही अजूनही भूमिका आहे म्हणजे साहेबांच्या निधनापासून कार्यकर्त्यांची ही ठाम भूमिका असते की आपल्याला किमान एका जागेवरती ती संधी मिळायला हवी आहे. आणि जेव्हा जेव्हा विधान परिषदा निवडणुका येतात तेव्हा कार्यकर्त्यांची हीच भूमिका असते, अस्वस्थता येते त्यांच्यामध्ये आणि जेव्हा आपल्याला संधी मिळत नाहीये हे लक्षात येतं तेव्हा मग ते प्रश्न करायला लागतात की मग आपण काय मिळवतो आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांना उत्तर देण्यासाठी आता निश्चित एक धोरण महायुतीचं आणि आमचं असलंच पाहिजे. भविष्यामध्ये जर महायुतीनं जर शब्द पाळला नाही, वेगळी स्वतंत्र भूमिका असणार, महायुती हा शब्द पाळेल किंवा महायुती एक वेगळी भूमिका शिवसंग्रामच्या बाबतीत घेईल हा आशावाद आम्हाला अजूनही आहे. आणि जर समजा तसं घडताना दिसलं नाही तर मात्र या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना आवरणं कठीण होणार आहे.
अद्याप आम्ही स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतलेला नाही, कारण आपल्या सगळ्यांना आठवत असेल की बीड नगरपालिकेमध्ये आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत लढलो होतो. त्याही वेळेस आम्हाला जी आश्वासनं देण्यात आलेली होती त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड क्षोभ आहे आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या आहेत, ज्या होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये बीड आहे. त्यामुळे नगरपालिकेमध्ये दिलेला शब्द पाळला न गेल्यामुळे कार्यकर्त्यांमधली अस्वस्थता ही त्यांच्या उद्रेकामध्ये परावर्तित होऊ नये यासाठी आमचं महायुतीला परत एकदा आवाहन असेल की शिवसंग्रामचा सन्मानजनक विचार केला जावा, अन्यथा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम्ही आमची भूमिका जी घेऊन पुढे जाऊ त्याचा फटका महायुतीला बसल्याशिवाय राहणार नाही. मेटे साहेबांच्या